नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजकाल नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजकाल नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची मोठी अपडेट आहे की विद्यार्थी मित्रांनो, उद्या तुमच्या ठिकाणी 12वीचा मित्रांनो मॅथचा पेपर आहे, म्हणजेच मित्रांनो मॅथमॅटिक्सचा ठिकाणी पेपर आहे. आता मित्रांनो, उद्याच्या मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये तुम्हाला ठिकाणी कोणते क्वेश्चन येतील त्याची तुम्हाला मी संपूर्ण माहिती ॲक्च्युअलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तुमचं जास्त वेळ मी घेणार नाही. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी एवढी गॅरंटी देतो की आज जे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये जे क्वेश्चन सांगणार आहे यापैकी जर तुम्हाला क्वेश्चन बोर्डाच्या पेपरमध्ये आले नाही तर मित्रांनो, उद्या येऊन आपल्या चॅनल अनसबस्क्राईब करून टाकायचा, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. आज मी जे तुम्हाला क्वेश्चन सांगणार आहे हेच क्वेश्चन तुमच्या उद्याच्या पेपरमध्ये येतील, लक्षात घ्या. पहिल्याचं मित्रांनो क्वेश्चन असतो MCQचा, तर जे तुम्हाला मी MCQ देणार आहे आज तेच MCQ येतील. नंतर मित्रांनो दुसरा प्रश्न असतो शॉर्ट आन्सर क्वेश्चन. आज मी तुम्हाला जे शॉर्ट आन्सर क्वेश्चन सांगणार आहे तेच क्वेश्चन तुम्हाला येतील. आणि मित्रांनो त्यानंतर C सेक्शन असतं 3 मार्कांसाठी क्वेश्चन, ते तुम्हाला मी आज देणार आहे तेच प्रश्न येतील. आणि शेवटचं सेक्शन असतं मित्रांनो D सेक्शन, त्यासाठी 4 मार्काचा एक प्रश्न असतो, ते प्रश्न तुम्हाला मी आज देणार आहे. त्यापैकीच मित्रांनो 4 मार्कांसाठी तुम्हाला ते प्रश्न विचारले जाणार आहे. म्हणजेच काय, तर आज मी तुमचं संपूर्ण पेपरचे प्रश्न सांगणार आहे आणि यापैकीच मित्रांनो तुम्हाला प्रश्न उद्या येणार आहे. जर नाही आलं तर डायरेक्ट आपल्या चॅनलला अनसबस्क्राईब करून टाका, एवढी मी गॅरंटी देत आहे. कारण मित्रांनो तुम्ही बघितलं असेल 10वीचा पेपर झाला, 10वीच्या मराठीच्या पेपरमध्ये मित्रांनो मी जे तुम्हाला क्वेश्चन दिले तर 10वीच्या विद्यार्थ्यांना तेच प्रश्न पेपरमध्ये आले. त्याच प्रकारे मित्रांनो आज मी तुम्हाला जे मॅथच्या पेपरमध्ये प्रश्न देणार आहे तेच पेपर उद्याच्या मॅथच्या पेपरमध्ये येणार आहे, एवढी गॅरंटी आहे. तर जास्त तुमचा वेळ मी घेत नाही, डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन सांगतो. तर सर्वांनी व्हिडिओ नक्की लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्याने ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पुढील पेपरबाबत तुम्हाला मी सर्व माहिती प्रोव्हाइड करणार आहे, अशा प्रकारे सर्व क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहे, PDF प्रोव्हाइड करणार आहे. म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, तुमचं पहिलं चॅप्टर आहे कोणतं आहे, मॅथमॅटिकल लॉजिक. तर यावर मित्र तुम्हाला कोणते क्वेश्चन विचारले जाणार आहे हे समजून घ्या. तर पहिला क्वेश्चन असेल मित्रांनो MCQवर. तर बघा सिलेक्ट अँड रिराइट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. तर बघा मित्रांनो तुम्ही ठिकाणी बघू शकता या ठिकाणी सांगितलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. तर तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो हे स्टेटमेंट ठिकाणी ट्रू कोणतं ते तुम्हाला ओळखायचं आहे. नंतर दुसऱ्या ठिकाणी मित्रांनो आहे बघा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्टेटमेंट. कोणतं स्टेटमेंट या ठिकाणी नाही आहे ते तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी चूज करायचं, म्हणजेच काय, तर या MCQमध्ये तुम्हाला येतील. तर बघा तिसरा प्रश्न आहे इफ P इज एनी स्टेटमेंट दॅन. तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो हे मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही, कारण वाचून दाखवायला गेलं तर व्हिडिओ खूप लांब बनू शकतो. जवळजवळ मित्रांनो 200 ते 100 पानांची मित्रांनो ही PDF आहे. ही PDF जर वाचायला गेलो तर व्हिडिओ खूप लांब बनून, म्हणून मी तुम्हाला फक्त ठिकाणी दाखवून देतो आहे. तुम्हाला फक्त ते लक्षात घ्यायचं आहे आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, हे क्वेश्चन सोडून घ्या. उद्या तुमच्या पेपरमध्ये हेच क्वेश्चन तुम्हाला येतील. तर बघा 5वी मित्रांनो ठिकाणी तुम्ही जर बघितलं, 4थ्या ठिकाणी मित्रांनो जी MCQ असेल तो असा प्रकार असेल बघा. तुम्ही ठिकाणी बघू शकता ही MCQ असणार आहे. ही MCQ मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला मी सांगतोय, वारंवार सांगतोय, स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण हेच क्वेश्चन तुम्हाला येणार आहे. बघा 5वा प्रश्न आहे नेगोशिएशन. तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो याचा ठिकाणी करेक्ट आन्सर काय ते तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. नंतर तुम्ही ठिकाणी बघू शकता ही तुम्हाला येणार आहे. नंतर ही MCQ तुम्हाला ठिकाणी येणार आहे. तुम्ही ठिकाणी बघून घ्या. तुम्हाला ठिकाणी सर्व MCQ मी दाखवतोय. ठीक आहे. जेणेकरून मित्रांनो तुम्हाला ठिकाणी ह्या सर्व MCQ जर लक्षात आल्या तर उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला मित्रांनो सोपा जाईल पेपर आणि तुम्ही इझिली मित्र त्यांचे आन्सर देऊ शकता. कारण मित्रांनो आजचा दिवस तुमच्याकडे, आजच्या दिवसमध्ये मित्रांनो तुम्ही रात्रीपर्यंत जरी स्टडी केला किंवा रात्रीपर्यंत जरी मित्रांनो यांचे आन्सर तुम्ही बघितले, शोधले किंवा हे सॉल्व्ह केले तरी उद्या मित्रांनो तुमचा पेपर चांगला जाणार आहे. कारण मित्रांनो हेच क्वेश्चन तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये येतील. म्हणून मित्रांनो हे प्रश्न आज रात्रीपर्यंत सोडून टाका, हेच प्रश्न तुम्हाला ठिकाणी उद्या येणार आहे. तर बघा 10वी ठिकाणी MCQ आहे द फर्स्ट स्टेटमेंट इन द फॉलोइंग इज. तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोणत्या मित्रांनो चुकीचे स्टेटमेंट तुम्हाला ओळखायचं आहे. ठीक आहे. नंतर बघा हे तुम्हाला ठिकाणी क्वेश्चन विचारले जाणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही ठिकाणी बघू शकता 11वी 12वी या ठिकाणी मित्रांनो MCQ आहे. नंतर तुम्ही ठिकाणी बघू शकता पुढची MCQ या ठिकाणी अशा प्रकारे आहे. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो हे MCQ झाल्या. आता मित्रांनो क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2मध्ये मित्रांनो तुम्हाला कोणता येणार आहे, तर मी तुम्हाला सांगितलं सेक्शन नंबर A. सेक्शन नंबर A मध्ये मित्रांनो तुम्हाला पहिला क्वेश्चन असणार आहे MCQचा पहिला क्वेश्चन असणार आहे. प्रत्येक MCQ मध्ये तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. ठीक आहे. नंतर मित्रांनो सेक्शन A मध्येच क्वेश्चन नंबर 2 असणार आहे. क्वेश्चन नंबर 2मध्ये मित्रांनो तुम्हाला 8 क्वेश्चन विचारले जाणार आहे. 8 पैकी मित्रांनो तुम्हाला प्रत्येक प्रश्न 1 मार्कासाठी असणार आहे. तर बघा मित्रांनो हे क्वेश्चन असतील 1 मार्कासाठी. यापैकी कोणताही एक क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. अटेम्प्ट द फॉलोइंग. पहिला क्वेश्चन बघा फाइंड द नेगोशिएशन ऑफ. तुम्ही ठिकाणी बघू शकता 10 + 20 = 30. नंतर दुसऱ्या मित्रांनो स्टेट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ x² = 25. तुम्ही ठिकाणी बघू शकता. तिसरं क्वेश्चन आहे राईट द नेगोशिएशन. तुम्ही ठिकाणी बघू शकता. नंतर 14 असा आहे. नंतर 5वा आहे, 6वा आहे. ठीक आहे. तर हे क्वेश्चन तुम्हाला येतील. ठीक आहे. हे क्वेश्चन तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, सोडून घ्या आज रात्रीपर्यंत, उद्या तुम्हाला हेच क्वेश्चन येतील. आणि मित्रांनो उद्या तुम्हाला जर हे क्वेश्चन आले तर फक्त कमेंटमध्ये येऊन सांगा की सर हेच क्वेश्चन आले होते. नाहीतर भरपूर विद्यार्थी
म्हणता. आता तुम्ही बघितले असेल आज 10वीचा मराठी पेपर झाला, तर भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट केली, सर हेच क्वेश्चन आले होते, सर हेच पेपर रेडकीने आलेला होता. म्हणजेच काय, तुम्हाला मी ऑलरेडी सर्व क्वेश्चन दाखवून दिले होते, तर तेच पेपरमध्ये मित्रांनो आले. जसे की तुम्हाला मी आज दाखवतो, हेच क्वेश्चन तुम्हाला उद्यासुद्धा येणार आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 3, अटेम्प्ट द फॉलोइंग. 2 मार्कांसाठी मित्रांनो क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे. 2 मार्कांसाठी प्रश्न असतील. त्यापैकी पहिला प्रश्न बघा, इफ स्टेटमेंट पी क्यू आर द ट्रू अँड आर एस आर फॉल्स डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, तर हे याच्या तुम्हाला मित्रांनो व्हॅल्यू या ठिकाणी फाईंड करायची आहे. नंतर दुसऱ्या ठिकाणी क्वेश्चन बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला ठिकाणी मी हे क्वेश्चन जर वाचायला गेलो तर व्हिडिओ खूप लांब बनू शकतो, म्हणून तुम्हाला ठिकाणी मी सर्व क्वेश्चन दाखवून देतो आहे, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. नंतर तिसरा क्वेश्चन आहे, तुम्ही ठिकाणी बघू शकता. हा तिसरा क्वेश्चन आहे, तुम्ही वाचून घ्या. चौथा क्वेश्चन आहे, विदाउट युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. म्हणजेच काय, तुम्हाला ठिकाणी ट्रूथ टेबलचं इस्तेमाल न करता हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, त्याच्या ठिकाणी आन्सर्स तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 14 आहे, आन्सर द फॉलोइंग इक्वेशन. क्वेश्चन नंबर 14 मध्ये तुम्हाला मित्रांनो हे क्वेश्चन येतील. पहिला असणार आहे हा, दुसरा क्वेश्चन हा असणार आहे, तिसरा हा असणार आहे. तुम्ही ठिकाणी बघू शकता, याच्यापैकी कोणता ना कोणता तुम्हाला येणार आहे. ठीक आहे, तुम्ही ठिकाणी चेक करून घ्या. बघा तुम्ही ठिकाणी बघू शकता, हे क्वेश्चन तुम्हाला ठिकाणी विचारले जाणार आहे, म्हणून मी तुम्हाला हे दाखवून देतो आहे, जेणेकरून तुम्हाला मित्रांनो समजेल. युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. ठीक आहे. नंतर तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो, 6वा क्वेश्चन आहे, राईट द ड्यूल ऑफ द फॉलोइंग. तुम्ही ठिकाणी बघू शकता. नंतर हा क्वेश्चन आहे, नंतर हा एक क्वेश्चन आहे, याचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि क्वेश्चन सोडवा. क्वेश्चन नंबर 5 बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ठीक आहे. एक्झामाइन वेदर द स्टेटमेंट पॅटर्न. नंतर तुम्ही ठिकाणी बघू शकता, हा क्वेश्चन असणार आहे, हा असणार आहे, नंतर हा असणार आहे, नंतर हा असणार आहे, नंतर हा असणार आहे. हे सर्व क्वेश्चन मित्रांनो लक्षात घ्या, कारण हेच क्वेश्चन तुम्हाला ठिकाणी उद्या येणार आहे. आता बघा मित्रांनो, दुसरं तुमचं चॅप्टर आहे. कोणतं चॅप्टर आहे? मॅट्रिसेस. तर मित्रांनो, ह्यामध्ये तुम्हाला कोणते क्वेश्चन येतील हे बघा. तर मित्रांनो, पहिलं MCQ असणार आहे मित्रांनो. किती मित्रांनो? 8 MCQ असणार तुम्हाला. यापैकी मित्रांनो प्रत्येक MCQ 2 मार्कांसाठी असणार आहे. सेक्शन 1 मध्ये, सेक्शन A मध्ये पहिला क्वेश्चन आहे MCQ. त्यामध्ये तुम्हाला 2 मार्कांसाठी एक MCQ असणार आहे. 2 मार्कांसाठी एक MCQ म्हणजेच काय, जर तुम्हाला मी आज MCQ दाखवून दिल्या सर्व, तर यापैकी तुम्हाला 100% मित्रांनो 8च्या 8 MCQ यामधूनच येणार आहेत. आणि मित्रांनो, ह्या MCQ तुम्हाला फायदा मिळणार, म्हणजे 16 गुण तुम्हाला ठिकाणी मिळतील. आणि प्लसमध्ये मित्रांनो दुसरा क्वेश्चन असतो मित्रांनो शॉर्ट आन्सर, त्याची तुम्हाला या ठिकाणी 4 गुण मिळतात. नंतर तिसरा क्वेश्चन असतो मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. तर बघा, आता हे MCQ बघा, पहिली MCQ आहे द ॲडजॉईंट मॅट्रिक्स. तुम्ही ठिकाणी बघू शकता, याची मित्रांनो तुम्हाला ठिकाणी करेक्ट आन्सर शोधायचं, A के B A के C A के D A, याचं तुम्हाला आन्सर शोधायचं आहे. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, देन इज, याची तुम्हाला आन्सर ठिकाणी शोधायचं आहे. तिसरं क्वेश्चन, द सोल्युशन XYZ ऑफ द इक्वेशन, तुम्हाला याचं आन्सर ठिकाणी शोधायचं आहे. ऑप्शन तुम्हाला खाली दिलेले असतात, A B C D. हे क्वेश्चन समजून घ्या, हेच क्वेश्चन तुम्हाला उद्या येणार आहे. ठीक आहे. तुम्ही ठिकाणी बघू शकता, चौथा हा क्वेश्चन आहे, त्याचे आन्सर हे या ठिकाणी ऑप्शन आहेत. नंतर क्वेश्चन 5 आहे, त्याचं ऑप्शन हे बघा, A B C D, हे 4 ऑप्शन तुम्हाला दिले जातात, त्याचे तुम्हाला आन्सर शोधायचं आहे. नंतर क्वेश्चन 6 तुम्ही ठिकाणी बघू शकता, हे क्वेश्चनची स्क्रीनशॉट काढून घ्यावी. नंतर वाचायला गेलं तर व्हिडिओ खूप लांब बनू शकतो, म्हणून मी वाचत नाही आहे, तुम्हाला फक्त स्क्रोल करून दाखवतो आहे. आणि तुमची नजर यावर फिरली तर तुम्हाला कळून जाईल की हेच क्वेश्चन येणार आहे. आणि मित्रांनो, हे जे मी तुम्हाला क्वेश्चन दाखवतो याच्यावर एक वेळेस नजर फिरून घ्या, हेच क्वेश्चन तुम्हाला उद्या येणार आहे. जर शक्य झालं तर याचं स्क्रीनशॉट काढून चाला, स्क्रीनशॉट काढा आणि सोडवा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला उद्या हे क्वेश्चन इझी येतील, कारण उद्या हाच पेपर तुमचा या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे. तुम्ही ठिकाणी बघू शकता, याचे आन्सर हे आहेत, म्हणजे याचे ऑप्शन या ठिकाणी आहेत, आन्सर नाही, ऑप्शन त्याला म्हणतात. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 तुम्ही ठिकाणी बघू शकता, इफ A, तर त्याचं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. बघा, A B C D यापैकी तुम्हाला कोणतं करेक्ट आन्सर आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. नंतर क्वेश्चन नंबर 9 MCQ आहेत मित्रांनो, हे सर्व MCQ आहेत. हे MCQसाठी तुम्हाला मी सर्व माहिती देतो आहे, कारण मित्रांनो 2 मार्कासाठी एक MCQ. जर तुम्हाला ही MCQ आली तर 2 मार्क तुम्हाला मिळणार, ही आली तर 2 मार्क तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. तुम्ही ठिकाणी बघू शकता, अशा प्रकारे तुम्हाला MCQ विचारले जाणार आहेत. त्याचे ऑप्शन तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही ठिकाणी बघून घ्या. 1 B C D हे त्याचे ऑप्शन असतात. नंतर बघा 13वी क्वेश्चन आहे, MCQ आहे, त्याचे ऑप्शन हे आहेत. ठीक आहे. नंतर मित्रांनो 14वी MCQ हे बघा, सिस्टम ऑफ इक्वेशन x + y = 2 2x + 2y = 3 हॅज नो सोल्युशन. नंतर B मित्रांनो ओनली वन सोल्युशन. नंतर मित्रांनो असे ऑप्शन आहे, मेनी फायनाईट सोल्युशन, इनफायनाईट सोल्युशन. D ऑप्शन, तुम्हाला कोणतं ऑप्शन बरोबर ते तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 15 त्याचं मित्रांनो हे इक्वेशन ही MCQ आहे, त्याचा आन्सर तुम्हाला शोधायचं आहे. हे झालं आता MCQ. आता MCQ मित्रांनो तुम्हाला किती प्रोव्हाइड केले मी, या पाठाचे 15 प्रोव्हाइड केले. मॅट्रिसेस 2 नंबरचे चॅप्टर, त्याचे तुम्हाला मी MCQ 15 प्रोव्हाइड केले. किती? 15 प्रोव्हाइड केले. आता मित्रांनो मॅट्रिसेसमध्ये बघा, मित्रांनो मॅट्रिसेसमध्ये तुम्हाला जो दुसरा प्रश्न आहे पेपरमध्ये कोणता मित्रांनो, सेक्शन A मध्ये. सेक्शन A मध्ये 2 प्रश्न आहे, सेक्शन A मध्ये 2 प्रश्न आहे. पहिला क्वेश्चन असणार आहे 1, तो मित्रांनो MCQचा आहे.
MCQचा आहे. दुसरा क्वेश्चन आहे मित्रांनो शॉर्ट आन्सर, व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे. व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे. किती मार्कासाठी मित्रांनो? 1 मार्कासाठी तुम्हाला हा क्वेश्चन विचारला येणार आहे. कोणतेही 4 तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहे. तर त्यापैकी तुम्हाला कोणता येणार ते बघा. तर मित्रांनो मॅट्रिसेस या चॅप्टरमधून तुम्हाला कोणता क्वेश्चन येतील त्याची माहिती होते. तर बघा पहिला क्वेश्चन आहे, तुम्ही बघू शकता याची तुम्हाला व्हॅल्यू काढायची. हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. किंवा बघा मित्रांनो दुसरा क्वेश्चन आहे, हा तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे, एक वेळेस नजर फिरून घ्या. मी तुम्हाला वाचून दाखवत नाही, फक्त नजर फिरून घ्या. कारण मित्रांनो किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. या व्हिडिओला स्पॉश करा, स्क्रीनशॉट काढत चला, हे क्वेश्चन सोडवा. उद्या तुम्हाला 100% मित्रांनो ह्यापैकीच प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, तुम्ही ठिकाणी बघून घ्या. नंतर क्वेश्चन 14 आहे, क्वेश्चन 5 आहे, क्वेश्चन 6 आहे. ठीक आहे, नंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर क्वेश्चन नंबर 7 आहे, क्वेश्चन नंबर 8 आहे, क्वेश्चन नंबर 9 आहे, क्वेश्चन नंबर 10 आहे. याचे स्क्रीनशॉट काढून चाला, जेणेकरून तुम्हाला मित्रांनो लक्ष देऊन जाईल की कोणते क्वेश्चन या ठिकाणी येतील. कारण हेच क्वेश्चन तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये येणार आहेत. याचे स्क्रीनशॉट काढत चाला. ठीक आहे, हे झालं मित्रांनो 13 क्वेश्चन तुम्हाला मी प्रोव्हाइड केले आहे. आता मित्रांनो शॉर्ट आन्सर क्वेश्चन म्हणजेच काय, तर 2 मार्कासाठी मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल. 2-2 मार्कासाठी मित्रांनो एक क्वेश्चन आहे, ते क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. आता 2-2 मार्कासाठी मित्रांनो कुठे मिळणार तुम्हाला क्वेश्चन? सेक्शन नंबर बीमध्ये. सेक्शन नंबर बीमध्ये तुम्हाला 8 क्वेश्चन सोडवायचे. 12 क्वेश्चन तुम्हाला देतील, 12पैकी तुम्हाला 8 सोडवायचे. प्रत्येक प्रश्न मित्रांनो 2 मार्कासाठी आहे. म्हणजेच तुम्हाला मित्रांनो 16 गुण त्यामध्ये मिळणार आहे सेक्शन बीमध्ये. तर सेक्शन बीमध्ये 16 गुण तुम्हाला मिळवायचे असेल तर कोणते क्वेश्चन येतील ते बघा. शॉर्ट आन्सर क्वेश्चन 2 मार्कासाठी. तर बघा हा एक क्वेश्चन येऊ शकतो, किंवा हा येऊ शकतो, किंवा हा येऊ शकतो. पण येणार आहे 100% येणार आहे. कोणतंही येणार आहे पण 100% येणार आहे. फक्त नजर फिरून घ्या. हा येऊ शकतो, हा येऊ शकतो, किंवा हा येऊ शकतो. फक्त क्वेश्चन लक्षात ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढत चला, कारण तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये हेच क्वेश्चन विचारले येणार आहे. ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा क्वेश्चन येईल, किंवा हा क्वेश्चन येईल, किंवा हा येईल. नंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता खाली स्क्रोल केलं तर किंवा हा येईल. 11 क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड केले. तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो 12 विचारले येणार आहे. आणखी नेक्स्ट जो चॅप्टर आहे त्याची तुम्हाला मी देईल. म्हणजेच प्रत्येक चॅप्टरमधून मित्रांनो लक्षात घ्या, 12 दिले तुम्हाला 12पैकी 8 क्वेश्चन दिले जातील. तर तुम्हाला 12 क्वेश्चन मित्रांनो प्रत्येक चॅप्टरमधून एक तरी क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहे. म्हणजेच काय, तर मी तुम्हाला आता हे जे क्वेश्चन सांगितलं यामध्ये 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे, 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे. तर ह्यापैकी तुम्हाला मी किती क्वेश्चन प्रोव्हाइड केले? जवळजवळ 13 या ठिकाणी क्वेश्चन प्रोव्हाइड केले. 11 प्रोव्हाइड केले. या 11पैकी एक तरी क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाणार आहे. लक्षात घ्या, एक तरी विचारलं जाईल. आणि बाकीचे जे मित्रांनो 11 क्वेश्चन असतील ते 11 क्वेश्चन पुढच्या चॅप्टरमधून, त्याच्या पुढच्या चॅप्टरमधून, त्याच्या पुढच्या चॅप्टरमधून असं एक घेतलं जाणार आहे. आणि ते तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलं जाणार आहे. म्हणून तुम्ही नजर फिरून घ्या, कोणताही क्वेश्चन या ठिकाणी येईल. ठीक आहे, नंतर झाल्यानंतर 3 मार्कासाठी कोणता क्वेश्चन येईल ते बघा. आता 3 मार्कासाठी कुठे मित्रांनो क्वेश्चन, तर सेक्शन नंबर सी. सेक्शन नंबर सी तुम्हाला आहे, त्यामध्ये मित्रांनो 3 मार्कांसाठी एक प्रश्न आहे. त्यापैकी तुम्हाला 8 सोडवायचे. 8 जर तुम्ही सोडवले 3 मार्कासाठी म्हणजेच तुम्हाला 24 गुण त्या ठिकाणी मिळणार आहे सेक्शन सीमध्ये. आता सेक्शन सीमध्ये 24 गुण मिळवायचे, तर ह्या चॅप्टरमधून तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जाणार आहे. आता तो कोणता, कदाचित हा क्वेश्चन असेल, किंवा हाही विचारला जाईल, किंवा हाही विचारला जाईल, किंवा हाही क्वेश्चन विचारला जाईल. याच्यावर नजर फिरून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, सोडवत चला. यापैकी हा विचारला जाईल, किंवा हा विचारला जाईल, किंवा हा विचारला जाईल. कोणता ना कोणताही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार आहे. पण मी तुम्हाला हे क्वेश्चन प्रोव्हाइड करतो, याचा अर्थ असा आहे की हेच क्वेश्चन तुम्हाला येणार आहे. हा एक क्वेश्चन येईल, किंवा हा एक क्वेश्चन विचारला जाईल ह्या चॅप्टरमधून. ठीक आहे, किंवा हा येईल, किंवा हा येईल. तुम्ही या ठिकाणी बघत चाला, किंवा हा क्वेश्चन विचारला जाईल. तुम्हाला मी 12 क्वेश्चन या ठिकाणी प्रोव्हाइड केले. 12पैकी एक तुम्हाला विचारला जाणार आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला फायदा होणार आहे. नंतर मित्रांनो आता सेक्शन नंबर डी आहे. सेक्शन नंबर डी मित्रांनो किती गुणांसाठी? 4 गुणांसाठी मित्रांनो एक प्रश्न आहे. किती सोडवायचे? 5 सोडवायचे. म्हणजे 4 × 5 = 20 गुण तुम्हाला सेक्शन डीमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला मी संपूर्ण पेपर पॅटर्न एक्सप्लेन केलं आहे. त्यामध्ये सांगितलं आहे की किती मार्कांसाठी कोणता सेक्शन असणार आहे, किती गुणांसाठी कोणता प्रश्न असणार आहे. तर बघा हा क्वेश्चन विचारला जाईल 4 मार्कांसाठी, किंवा हा विचारला जाईल 4 मार्कांसाठी, किंवा हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल 4 मार्कांसाठी. नंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला हा विचारला जाईल 4 मार्कांसाठी, तुम्ही बघू शकता. किंवा हा क्वेश्चन तुम्हाला देखील 4 मार्कांसाठी विचारला जाईल, किंवा तुम्हाला हा क्वेश्चन 4 मार्कांसाठी विचारला जाईल, किंवा हा विचारला जाईल 4 मार्कांसाठी, किंवा हा विचारला जाईल 4 मार्कांसाठी. नंतर बघा, किंवा हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, किंवा हा विचारला जाईल, किंवा हा विचारला जाईल 4 मार्कांसाठी. पण कोणता ना कोणता एक क्वेश्चन येणार आहे. हे झाल्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 12 तुम्ही या ठिकाणी बघू शकता, किंवा हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, किंवा हा विचारला जाईल 4 मार्कांसाठी. नंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर किंवा तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाईल 4 मार्कांसाठी. म्हणजेच काय सांगायचं तर असं आहे की मित्रांनो, दुसरं जे चॅप्टर आहे मॅट्रिसेस, त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते क्वेश्चन विचारतील. MCQमध्ये तुम्हाला कोणते विचारतील ते तुम्हाला मी सांगितलं. व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये तुम्हाला कोणते विचारतील ते सांगितलं. नंतर लॉंग आन्सरमध्ये तुम्हाला कोणते विचारतील ते सांगितलं. नंतर शॉर्ट आन्सरमध्ये तुम्हाला कोणते विचारतील ते सांगितलं. सर्व क्वेश्चन तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पूर्ण पेपरमध्ये कोणकोणते क्वेश्चन विचारतील ते सांगितलेलं आहे. प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्हाला मी अशी माहिती प्रोव्हाइड करतो आहे, जेणेकरून तुमचा नजर फिरून जाईल आणि हेच क्वेश्चन तुम्हाला उद्या येणार आहे. 100% लिहून घ्या, उद्या तुम्हाला हेच क्वेश्चन येतील. यापैकी मित्रांनो जर नाही आला तर आपल्या चॅनलला अनसबस्क्राईब करून टाकायचे. कारण तुम्हाला मी सांगतो आहे 10वीच्या पेपरमध्ये मी तुम्हाला जे क्वेश्चन दिले 10वीच्या विद्यार्थ्यांना तेच क्वेश्चन आले. 12वीच्या विद्यार्थ्यांसुद्धा मित्रांनो मी जे दिले तेच आलेले होते मागच्या पेपरमध्ये. तसेच या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला तेच येणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचं तुमचं पेपर आहे, बायोलॉजी अजून बाकी आहे.
त्याची तुम्हाला मी क्वेश्चन अगोदरच प्रोव्हाइड करून देईल. आज मित्रांनो थोडा उशीर झाला, एक दिवस अगोदर तुम्हाला मी हे क्वेश्चन प्रोव्हाइड करतो आहे. पण मित्रांनो पुढचा जो पेपर आहे बायोलॉजीचा, त्याच्या पेपरमध्ये तुम्हाला मी सर्व क्वेश्चन आणि की अगोदरच प्रोव्हाइड करून देईल. म्हणून सर्वांनी खाली लाल बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्यावर फ्रीमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता तिसरं चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर यामध्ये बघा 2 मार्कासाठी MCQ कोणत्या येतील. ही MCQ येऊ शकते किंवा ही येऊ शकते, किंवा मित्रांनो ही MCQ येईल किंवा ही MCQ येईल. खाली स्क्रॉल केला तर किंवा ही MCQ येईल किंवा ही MCQ तुम्हाला विचारली जाईल, किंवा तुम्हाला ही MCQ येईल किंवा ही येईल. नंतर तुम्ही बघा किंवा ही येईल, तुम्हाला जी कोणती ना कोणती मित्रांनो ह्यापैकी एक MCQ विचारली जाणार आहे 2 मार्कासाठी, किंवा ही येईल किंवा ही येईल. ठीक आहे, तर याचे स्क्रीनशॉट काढा आणि सोडवत चला. तर बघा व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये तुम्हाला 1 मार्कासाठी कोणते क्वेश्चन येतील. हा एक क्वेश्चन येईल किंवा हा येईल, किंवा खाली स्क्रॉल केलं तर हा क्वेश्चन येईल किंवा हा येईल किंवा हा येईल. खाली स्क्रॉल करत गेले तर किंवा हा येईल किंवा हा येईल किंवा हा येईल किंवा हा येईल. कोणता ना कोणता एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार आहे. 10 क्वेश्चन दिले, 10पैकी 4 ह्यापैकी 10पैकी तुमचा एक क्वेश्चन ह्यापैकी घेतला जाईल. एक कोणता ना कोणता क्वेश्चन ह्यामधून घेतलं जाईल आणि तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलं जाईल. म्हणून स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर खाली स्क्रॉल केलं तर शॉर्ट आन्सर क्वेश्चन 2 मार्कासाठी मित्रांनो हा क्वेश्चन विचारला जाईल. 2 मार्कासाठी यापैकी कोणता ना कोणता एक क्वेश्चन येईल. हा येईल किंवा हा येईल किंवा हा येईल किंवा हा येईल. कोणता ना कोणता एक येईल. स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला मी वारंवार सांगतो स्क्रीनशॉट काढून घ्या, सोडवा. आज रात्रीमध्ये वेळ आहे तुमच्याकडे, सोडवा. उद्या तुम्हाला हे क्वेश्चन येतील. ठीक आहे, किंवा हा येईल 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 किंवा हा येईल. तुम्हाला डायरेक्ट ही PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्या लिंकला सर्व विद्यार्थ्यांनी क्लिक करा. आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला मी डायरेक्ट PDF प्रोव्हाइड करतो, जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट काढायची आवश्यकता नाही. ती PDF डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी मित्रांनो हे क्वेश्चन सोडवा. उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला हे क्वेश्चन येतील. ठीक आहे, तर हे तुम्हाला 12 क्वेश्चन मी प्रोव्हाइड केले आहे. ठीक आहे, यापैकी तुम्हाला 2 मार्कसाठी कोणता ना कोणता क्वेश्चन येईल. नंतर 3 मार्कासाठी कोणता क्वेश्चन येईल ते बघा. तर हा येऊ शकतो किंवा हा येईल किंवा हाही येऊ शकतो, किंवा मित्रांनो हाही क्वेश्चन येईल. प्रूव्ह दॅट साईन. ठीक आहे, हाही येऊ शकतो किंवा हाही येऊ शकतो. नंतर हाही येऊ शकतो, हाही येऊ शकतो, हाही येऊ शकतो, हाही येऊ शकतो. कोणता ना कोणता क्वेश्चन एक येईल, किंवा हा येईल किंवा हा येईल किंवा हा येईल. ठीक आहे, हे झालं 3 मार्कासाठी. आता मित्रांनो 4 मार्कासाठी कोणते क्वेश्चन येतील ते बघा. हा येऊ शकतो किंवा हा येऊ शकतो किंवा हा येऊ शकतो किंवा हा येऊ शकतो 4 मार्कासाठी, किंवा हा येऊ शकतो, हा येऊ शकतो, हा येऊ शकतो, हा येऊ शकतो. तुम्ही आणखी स्क्रीनशॉट काढून घ्या. मी तुम्हाला हे सर्व वाचून दाखवणार नाही, कारण वाचून दाखवायला गेलं तर व्हिडिओ खूप लांब बनू शकतो आणि मग तुम्हाला मी सर्व क्वेश्चन दाखवू शकणार नाही. कारण व्हिडिओ जर लांब बनला तर विद्यार्थी बघणार नाही आणि तुम्हाला हे क्वेश्चन पाहायला मिळणार नाही बाकीचे. म्हणून मी तुम्हाला फास्टमध्ये सर्व क्वेश्चन दाखवतो आहे, जेणेकरून तुमची नजर फिरून जाईल की कोणते क्वेश्चन येतील. हा येईल, हा येईल, हे सर्व क्वेश्चन आहे मित्रांनो, आणि हेच क्वेश्चन बोर्डाच्या पेपरमध्ये तुम्हाला येणार आहे. तिसरा पार्ट झाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता चौथा चॅप्टर मित्रांनो पेअर ऑफ लाईन्स. तर यापैकी कोणतं येईल बघा. तर पहिल्या मित्रांनो MCQ. तर MCQसाठी तुम्हाला कोणते MCQ येतील 2 मार्कासाठी बघा. हे MCQ येऊ शकते किंवा हे येईल, किंवा खाली स्क्रॉल केलं तर ही MCQ येऊ शकते किंवा ही MCQ येऊ शकते, किंवा ही MCQ येऊ शकते किंवा ही MCQ येऊ शकते. नंतर बघा ही MCQ येऊ शकते किंवा ही MCQ येऊ शकते, किंवा ही MCQ येऊ शकते, किंवा ही MCQ येऊ शकते. ह्या 10पैकी एक कोणती ना कोणती MCQ येणार आहे 2 मार्कासाठी. म्हणजेच प्रत्येक चॅप्टरमधून एक MCQ घेतली जाऊ शकते, किंवा कदाचित एका चॅप्टरमधून 2 MCQ येऊ शकतात, 3 MCQ सुद्धा येऊ शकतात, पण जास्तीत जास्त 2 येऊ शकतात असं माझा अंदाज आहे. ठीक आहे, नंतर मित्रांनो बघा व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. तर ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 मार्कासाठी कोणते क्वेश्चन येतील बघा. हा क्वेश्चन येऊ शकतो, हा येऊ शकतो, हा येऊ शकतो, हा येऊ शकतो. खाली स्क्रॉल केलं तर हा क्वेश्चन येऊ शकतो, कारण 4च क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत व्हेरी शॉर्ट आन्सरसाठी. 2 मार्कासाठी. सॉरी 2 मार्कासाठी. तर मी तुम्हाला आणखी यापैकी कोणता एक येणार आहे. नंतर 3 मार्कासाठी कोणते क्वेश्चन येतील बघा. हा येऊ शकतो किंवा हा येऊ शकतो किंवा हा येऊ शकतो, हा येऊ शकतो. ठीक आहे, हे 4 क्वेश्चन तुम्हाला 40पैकी कोणता ना कोणता एक येईल 3 मार्कासाठी. नंतर हे 4 मार्कासाठी क्वेश्चन येणार आहे. हा येऊ शकतो किंवा हा येऊ शकतो किंवा हा येऊ शकतो. नंतर खाली स्क्रॉल केला तर मग मित्रांनो बघा हा क्वेश्चन येऊ शकतो, हा येऊ शकतो. नंतर हा क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे 4 मार्क्ससाठी कोणते क्वेश्चन येतील हे मी तुम्हाला सांगितले. ह्या 6पैकी कोणता ना कोणता तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जाणार 4 मार्कासाठी. म्हणून ह्याच्यावर नजर फिरून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. हे झालं मित्रांनो. आता 5वं चॅप्टर आपलं व्हेक्टर अँड 3 डायमेन्शनल जिओमेट्री. तर बघा मित्रांनो 2 मार्कासाठी MCQ कोणती येतील. ही MCQ येऊ शकते किंवा ही MCQ येऊ शकते, किंवा ही MCQ येऊ शकते किंवा ही येऊ शकते, किंवा मित्रांनो ही MCQ येऊ शकते किंवा ही MCQ येऊ शकते, किंवा ही येऊ शकते, किंवा ही MCQ येऊ शकते, किंवा ही MCQ येऊ शकते. त्याचे ऑप्शन असतील A, B, C, D. ही MCQ येऊ शकते. याचे ऑप्शन A, B, C, D. ही MCQ येऊ शकते 2 मार्कासाठी, किंवा तुम्ही खाली स्क्रॉल केलं तर ही MCQ येऊ शकते, किंवा ही पण येऊ शकते. नंतर ही पण येऊ शकते.
नंतर बघा मित्रांनो 14पैकी तुम्हाला कोणती कोणती एक MCQ येणार आहे. नंतर 1 मार्कासाठी बघा कोणता क्वेश्चन येतील. हा येईल, हा येईल, हा येईल 1 मार्कासाठी. ठीक आहे. नंतर हा येऊ शकतो किंवा हा येऊ शकतो 1 मार्कासाठी मी तुम्हाला सांगतो आहे. किंवा हा येईल किंवा हा येईल किंवा हा येईल किंवा हा पण येईल किंवा मित्रांनो हा येऊ शकतो किंवा हा येऊ शकतो. स्क्रीनशॉट काढत चला. कोणता ना कोणता एक MCQ प्रश्न येणार आहे. आता बघा 2 मार्कासाठी कोणता येईल. तर 2 मार्कासाठी हा येऊ शकतो, हा येऊ शकतो, हा येऊ शकतो, हा येऊ शकतो. कोणता ना कोणता क्वेश्चन येईल. हा येईल, हा येईल, हा येईल, हा येईल. पण हे जे क्वेश्चन मी सांगतो 100% याच्यामधूनच तुम्हाला संपूर्ण पेपर विचारला जाणार आहे. संपूर्ण जवळजवळ मित्रांनो तुमचा 80 गुणांचा पेपर आहे. संपूर्ण 80 गुणांचा पेपर मित्रांनो याच्यावरूनच विचारला जाणार आहे. एवढी गॅरंटी घ्या. हा येईल. कदाचित मित्रांनो फक्त त्यामध्ये 20 मार्कांचे किंवा 10 मार्काचे इतर क्वेश्चन असतील. त्यामध्ये जसं की किमती चेंज असतील, काहींच्या ठिकाणी मित्रांनो वेगळा क्वेश्चन असेल. पण मित्रांनो बाकी आहे 60 मार्कांचा किंवा 70 मार्कांचा जो पेपर आहे तो याच्यामधूनच येणार आहे. याच्यामधूनच क्वेश्चन घेतलं जाणार आहे. ठीक आहे. तर बघा शॉर्ट आन्सर 3 मार्क मित्रांनो कोणत्या 3 मार्कासाठी कोणता क्वेश्चन येईल. हा येऊ शकतो, हा येऊ शकतो, हा येऊ शकतो, हा येऊ शकतो किंवा मित्रांनो हा क्वेश्चन येऊ शकतो, हा येऊ शकतो, हा येऊ शकतो किंवा मित्रांनो हा क्वेश्चन येऊ शकतो, हा येऊ शकतो, हा येऊ शकतो, हा येऊ शकतो. आता तुम्ही डायरेक्ट मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ खूप लांब म्हणणार. तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्हिडिओ खूप लांब म्हणू शकतो. 20 मिनिटाचा जवळ मित्रांनो आता या ठिकाणी व्हिडिओ झालेला आहे. मी तुम्हाला आता डायरेक्ट फक्त स्क्रोल करत चालतो. तुम्ही ते सर्व स्क्रीनशॉट काढत चाला. ठीक आहे. तर बघा मित्रांनो तुम्हाला ठिकाणी सर्व मी दाखवतो आहे. हे बघा 6वा चॅप्टर आहे लाईन्स अँड प्लेन. लाईन अँड प्लेन तुम्ही ठिकाणी बघू शकता. MCQ कोणते येऊ शकतात 2 मार्कासाठी हे MCQ येतील. तुम्ही ठिकाणी बघू शकता. हळूहळू करून स्क्रोल करतो आहे. बघत चला. हे MCQ तुम्हाला येतील. ठीक आहे. हे MCQ येतील. नंतर बघा व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन 1 मार्कासाठी कोणते क्वेश्चन येतील ते बघा. तर बघा हे 1 मार्कासाठी क्वेश्चन येतील. किती 8 दिले. 8पैकी कोणता ना कोणता येणार आहे. 2 मार्कासाठी मित्रांनो कोणते क्वेश्चन येतील ते बघा. शॉर्ट आन्सर क्वेश्चन हे येतील. नंतर बघा मित्रांनो 2 मार्कासाठी 7पैकी कोणता ना कोणता येणार आहे. 3 मार्कासाठी कोणते क्वेश्चन येतील बघा. शॉर्ट आन्सर क्वेश्चन 3 मार्कासाठी हे बघा. यापैकी कोणता ना कोणता एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार आहे. किती दिले 14. 14पैकी तुम्हाला कोणता ना कोणता एक येणार आहे. नंतर बघा लॉंग आन्सर क्वेश्चन 4 मार्कासाठी एक क्वेश्चन विचारलं जातं. यापैकी 4 मार्कासाठी कोणता ना कोणता एक क्वेश्चन येईल. तुम्ही बघत चला. स्क्रीनशॉट काढत चला. बघा हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक, हा एक कोणता ना कोणता एक क्वेश्चन विचारला जाणार आहे. ठीक आहे. हे झाल्यानंतर मित्रांनो 7वं चॅप्टर आहे लिनियर प्रोग्रॅमिंग प्रॉब्लेम्स. ठीक आहे. तर MCQ कोणते येतील बघा. हा येईल, हा येईल. याचे स्क्रीनशॉट काढत चाला विद्यार्थ्यांनो. कारण व्हिडिओ खूप लांब बनू शकतो म्हणून मी तुम्हाला सर्व नजर तुमची फिरेल यावर म्हणून तुम्हाला मी हे सर्व स्क्रोल करत चालतो आहे. जेणेकरून तुमची नजर फिरून जाईल आणि तुम्ही कदाचित त्याचे स्क्रीनशॉटसुद्धा काढत असाल. स्क्रीनशॉट काढून घेत चला व्हिडिओला स्पष्ट करून, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल हे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी. नंतर 2 मार्कासाठी बघा हा क्वेश्चन येतील. हा तुम्ही ठिकाणी बघत चाला. हे क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहे 2 मार्कासाठी. 3 मार्कासाठी कोणते येतील बघा. यापैकी 3 मार्कासाठी तुम्हाला क्वेश्चन येतील. दुसरा असेल, तिसरा असेल. आता लॉंग आन्सर 4 मार्कासाठी कोणते क्वेश्चन येतील बघा. 4 मार्कासाठी तुम्हाला हे क्वेश्चन येतील. 1 2 3 4 5 6 7 यापैकी तुम्हाला कोणता ना कोणता एक क्वेश्चन येईल 4 मार्कासाठी. नंतर 8 9 10 11. ठीक आहे. 11 12 नंतर मित्रांनो 13. 13पैकी तुम्हाला कोणता ना कोणता एक क्वेश्चन येईल. नंतर बघा मित्रांनो पार्ट 2 दिलेला आहे. पार्ट 2 कोणता मित्रांनो डिफरेन्शिएशन. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 मार्कासाठी कोणते क्वेश्चन येतील ते बघा. 2 मार्कासाठी तुम्हाला मित्रांनो हे क्वेश्चन येतील. 1 2 MCQ. हे MCQ येतील. हे MCQ येतील म्हणजे येतील 2 मार्कासाठी. नंतर 1 मार्कासाठी मित्रांनो यापैकी कोणता ना कोणता क्वेश्चन येईल. डिफरेन्शिएशन डिफरंट यापैकी तुम्हाला कोणता ना कोणता एक येणार आहे. 2 मार्कासाठी बघा कोणते क्वेश्चन येतील. स्क्रीनशॉट काढत चला. ठीक आहे. नंतर 3 मार्कासाठी कोणते क्वेश्चन येतील बघा. या ठिकाणी तुम्हाला 3 मार्कासाठी सर्व क्वेश्चन मी सांगतो आहे. हे बघा 3 मार्कासाठी क्वेश्चन येतील. 4 मार्कासाठी कोणते क्वेश्चन येतील. लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन इथून स्टार्ट होत आहे. तर मित्रांनो इथपर्यंत ठिकाणी संपत आहे. ठीक आहे. नंतर थेरम्स 1 2 3. आता बघा मित्रांनो दुसरं चॅप्टर या ठिकाणी स्टार्ट होतं आहे. ॲप्लिकेशन्स ऑफ डिरायव्हेटिव्स तुम्ही ठिकाणी बघू शकता. 2 मार्कासाठी कोणते MCQ येतील बघा. 1 2 3 यापैकी येईल किंवा खाली स्क्रोल करत चला. तुम्हाला भरपूर MCQ देतो आहे मी. सर्व MCQ सर्व क्वेश्चन सर्व पेपर या ठिकाणी सांगतो आहे. फक्त स्क्रोल करत चला, नजर फिरत चला, स्क्रीनशॉट काढत चला. डायरेक्ट तुम्हाला ही PDF मी प्रोव्हाइड करून देईल. पण भरपूर विद्यार्थी PDF बघत नाही म्हणून तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत मी ही नजर फिरून देतो आहे. यापैकी 100% येणार आहे. PDF हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला PDF प्रोव्हाइड केलेली आहे. ती PDF डाउनलोड करा आणि हे क्वेश्चन वाचून घ्या, सोडवून घ्या. उद्याच्या पेपरमध्ये हे क्वेश्चन येतील. म्हणून सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो तुमचा अजून बायोलॉजीचा पेपर बाकी आहे. त्याच्या संबंधित तुम्हाला मी सर्व क्वेश्चन अगोदरच प्रोव्हाइड करून देणार आहे. त्यामधूनच तुम्हाला कोणते ना कोणते क्वेश्चन येतील. 4 मार्कासाठी हे क्वेश्चन येतील बघा.
तुम्ही बघत चला, अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येतील. नंतर बघा मित्रांनो, तिसरं चॅप्टर आहे इनडिफायनाईट इंटिग्रेशन. 2 मार्कासाठी MCQ येतील. ठीक आहे, तुम्ही देखील बघत चला, हेच क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत. नंतर बघा 1 मार्कासाठी हे क्वेश्चन येतील. हा येईल कोणता ना कोणता एक यापैकी येणार आहे. हे झाल्यानंतर बघा 2 मार्कासाठी कोणते क्वेश्चन येतील. येईल कोणता ना कोणता एक क्वेश्चन येणार 2 मार्कांसाठी. 3 मार्कांसाठी बघा याच्यापैकी कोणता ना कोणता एक येणार आहे. हा येईल कोणता ना कोणता एक क्वेश्चन येईल 3 मार्कांसाठी. नंतर 4 मार्कासाठी बघा याच्यापैकी कोणता ना कोणता एक येईल. मी फटाफट फास्ट तुम्हाला देखील सर्व गोष्टी सांगतो आहे, कारण मित्रांनो वेळ खूप कमी आहे, म्हणून तुम्हाला मी सर्व सांगतो आहे. नंतर बघा डिफायनाईट इंटिग्रेशन, याच्यापैकी तुम्हाला कोणता ना कोणता MCQ येईल. हा येईल. ठीक आहे, तुम्ही बघत चाला. सर्व PDF मित्रांनो, ही सर्व PDF मी आता तुम्हाला देखील प्रोव्हाइड करणार आहे टेलिग्राम चॅनलला. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व PDF डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व PDF मिळणार आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करा, अभ्यास करा. उद्या तुमच्या पेपरमध्ये मित्रांनो हेच क्वेश्चन येतील. बघा 5वा चॅप्टर आहे ॲप्लिकेशन ऑफ डिफायनाईट इंटिग्रेशन. ठीक आहे, हे MCQ येतील. नंतर शॉर्ट आन्सर 1 मार्कासाठी हे क्वेश्चन येतील. नंतर बघा 3 मार्कासाठी हे क्वेश्चन येतील. 4 मार्कासाठी हे क्वेश्चन येतील. माझा गळासुद्धा देखील मित्रांनो बसलेला आहे, तुम्ही देखील बघू शकता. मी तुम्हाला हे सर्व दाखवत आहे, त्यामुळे मित्रांनो माझा गळासुद्धा देखील बसलेला आहे. बघा 6वा चॅप्टर आहे, तुम्ही देखील बघू शकता. त्याच्यावर हे क्वेश्चन विचारले जातील 2 मार्कासाठी. बघा 1 मार्कासाठी हे क्वेश्चन येतील या चॅप्टरवरचे. नंतर बघा मित्रांनो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, 7वा चॅप्टर आहे. यापैकी तुम्हाला कोणते ना कोणते येईल MCQ झाल्याच्यानंतर मित्रांनो शॉर्ट आन्सर येतील. बघा व्हेरी शॉर्ट आन्सर 1 मार्कासाठी. हा येईल. हे बघा असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. नंतर 2 मार्कासाठी हे क्वेश्चन येतील. हा येईल. 3 मार्कासाठी हा क्वेश्चन येईल. हे बघा हे 3 मार्कासाठी क्वेश्चन येणार आहे, हे तुम्हाला येतील. 4 मार्कासाठी हे क्वेश्चन येतील. हा येईल. नंतर बघा 8वा चॅप्टर आहे बिनॉमिनल डिस्ट्रीब्युशन. हा येईल. MCQ बघा कोणते येतील. व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन 1 2 3 4 5 यापैकी येईल. नंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन यापैकी कोणते येतील बघा. नजर फिरवा, फक्त नजर फिरवा, आणि हेच क्वेश्चन तुम्हाला उद्या येणार आहे. ठीक आहे, त्याची आन्सर की बघा मित्रांनो, आन्सर की सुद्धा देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो ह्या PDF मध्ये. तुम्ही सर्व PDF मित्रांनो डाउनलोड करून घ्या. सर्व तुम्हाला तुम्ही जी क्वेश्चन दाखवले हेच क्वेश्चन तुम्हाला येणार आहे, म्हणून सर्वांनी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. ताबडतोब खाली लाल बटनमध्ये क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला हेच क्वेश्चन येतील. पुन्हा एकदा नजर फिरून घ्या. पुन्हा एकदा मी मित्रांनो तुम्हाला वरती नेतो आहे. सर्व क्वेश्चनवर नजर एक वेळेस फिरून घ्या हळूहळू करून. ठीक आहे, हे 8वा चॅप्टर तुम्हाला कोणते क्वेश्चन येतील बघा, नजर फिरून घ्या. हे सर्व क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत उद्याच्या पेपरमध्ये. जर तुम्ही हे क्वेश्चन आज रात्रीपर्यंत सोडवले तर ठीक, नाही तर मित्रांनो तुमच्या हातातून पेपर या ठिकाणी जर हे क्वेश्चन तुम्ही आज रात्रीपर्यंत सोडवले तर उद्या मित्रांनो तुम्हाला हेच क्वेश्चन सोपे जातील, कारण हेच क्वेश्चन उद्या येणार आहेत. आता उद्या पुढचा जो पेपर आहे बायोलॉजीचा, ते पेपरचे मित्र तुम्हाला मी क्वेश्चन 4-5 दिवस अगोदर म्हणजे 2-3 दिवस अगोदर तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईल, जेणेकरून तुम्हाला वेळ मिळेल सोडवण्यासाठी, आणि ते तुम्ही देखील चांगला अभ्यास करून जाणार, आणि तेच क्वेश्चन तुम्हाला बायोलॉजीचे पेपरसुद्धा येणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण बायोलॉजीचे सर्व क्वेश्चन तुम्हाला मी लवकरात लवकर प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बायोलॉजीचे सर्व क्वेश्चन तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला देखील क्वेश्चन विचारले जाणार आहे. अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. ही PDF हवी असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. व्हिडिओ पुढच्या नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.